केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. खरं तर मोठी जबाबदारी केंद्रातली आपल्याकडे आहे. पुण्यातल्या विस्तारित विमानतळाचा विषय होता, तो आता मार्गी लागलाय. काय भावनात काय? हे पुण्याच्या विमानतळाचं धावपट्टीचं विस्तारीकरण करायचं हे मागच्या काही दिवसापासून खूप वेगानं काम सुरू झालं आहे. एक तर नवीन टर्मिनल सुरू झाल्यामुळं आता जुनं टर्मिनलसुद्धा रिनोव्हेट करणं आणि धावपट्टीचा विस्तार करण्यासाठीची प्रक्रिया आता वेगानं सुरू आहे. लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल. OLS सर्वे कंप्लीट झाला, कंपायलिंगचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे आणि त्यामुळे आता नेमकी किती जागा लागेल याच्यावरती साधारणतः 200 एकर लागेल, 250 एकर, 250 एकर जेवढी जागा लागेल ती काही डिफेन्सी लँड असेल आणि काही खाजगी लँड आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून खाजगी जागेचं संपादन होईल, भूसंपादन ते केलं जाईल आणि आमच्या डिफेन्स लँडच्या विषयात आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. म्हणजे लवकरात लवकर पुढच्या वर्षभरात नक्कीच पुण्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण झालेलं असेल आणि पुण्यातून मोठ्या साईजची सुद्धा एअरक्राफ्ट सेंटर त्यानंतर आपल्याला उडताना दिसतील आणि जगभरामधली जी कनेक्टिव्हिटी निश्चितपणे पुण्यातनं सुरू होईल. ठीक आहे. दुसरा एक प्रश्न की माजी मंत्री असणारे तानाजी सावंत यांचा मुलगा ज्यावेळेस बँकॉकला गेलेला होता, तो रिटर्न आणण्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका असेल. त्यांच्या मुलगा विषय आता सोडून द्या. राहुल सोलापूरकर बद्दल काय सोडून द्या आता सगळं. तर आपण पाहतोय की केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी दोन्ही विषयाला बगल दिलेला आहे. त्या बोलण्यासाठी त्यांनी टाळलेलं आहे. खरं तर अशा मंत्र्यांनी ह्या विषयावरती बोलणं गरजेचं आहे, परंतु त्यांनी ह्या दोन्ही प्रश्नांना बगल दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.